भारतीय जनता पक्ष असेल, विरोधी पक्ष असतील, त्यावेळेला खूप ओरड झाली. अगदी हल्लीच्याच काळात भूखंडांवरनं आदरणीय किरीट सोमय्या हे खूप ठिकाणी बुमलत फिरत होते की भूखंड खाजगी लोकांच्या घशात घालतात वगैरे वगैरे वगैरे. आम्हाला वाटलं आता सत्ता बदल झाली आहे, प्रामाणिक सरकार, स्वतःला निदान प्रामाणिक म्हणवणारं सरकार हे महानगरपालिकेत सत्तेत आलंय, तर महानगरपालिकेचे जे भूखंड आहेत ते खाजगी लोकांच्या घशात घातले जाणार नाही. आपल्याला आठवत असेल तर सन्माननीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या वेळी पण भूखंडाचा विषय निघाला की आपले जे महानगरपालिकेचे भूखंड आहेत ते खाजगी लोकांना द्यायचे आणि मग जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण लोकांकडे भूखंड मागत फिरायचे किंवा ते परचेस करायचे, जास्ती चढ्या दराने परचेस करायचे. अशा पद्धतीची मोडस ऑपरेंडी आधीच्या सरकारने केली. आता सरकार बदलल्यावर निदान महानगरपालिकेचे जे प्राईम भूखंड आहेत ते खाजगी लोकांच्या घशात घातले जाणार नाही अशी आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने मी आपल्यासमोर एक केस स्टडी ठेवणार आहे या संदर्भातली. बँड्रा पश्चिम, पूर्व नाही पश्चिम, बँड्रा पश्चिम येथे आर.के. पाटकर मार्गावर 2336 स्क्वेअर मीटर चा एक भूखंड आहे. तो महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यासाठी राखीव आहे, ज्याच्यावर नर्सेससाठी कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव हा महानगरपालिकेचा होता. आपल्याला माहित असेल तर के.एम. सायन, नायर महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल आहेत तिथे जेवढ्या आमच्या नर्सेस भगिनी काम करतात त्यांचं ट्रेनिंग किंवा त्यांना जे आपल्या मुंबईतल्या ज्या लोकांना या सेवा द्यायच्या आहेत, पॅरामेडिकल सेवा असतील, मग ते फिजिओथेरपी असेल, बाकीच्या असतील, या सगळ्यांचं कॉलेज आहे आपलं आणि तिथे आपण ट्रेनिंग देतो आणि त्याच लोकांना आपण परत आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲब्झॉर्ब करतो. तर ह्याच पद्धतीचा प्रस्ताव या भूखंडावर होता की महानगरपालिकेने एक नर्सिंग कॉलेज तिथे बांधावं, तिथे नर्सेस ट्रेन कराव्यात, जेणेकरून आपल्या आरोग्य खात्याला लागणारा जो स्टाफ आहे, नर्सेसचा असेल, बाकी पॅरामेडिकलचा असेल, तो महानगरपालिकेला आयता मिळावा किंवा खाजगी लोकांना मिळावा, पण तो स्टाफ आपल्याकडे उपलब्ध व्हावा याच्या दृष्टीने नर्सिंग कॉलेज बांधण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेचा होता. 2336 स्क्वेअर मीटर म्हणजे या प्लॉटची किंमत ही साधारण 250 कोटीच्या वर, 200-250 कोटीच्या आसपास आहे. या 200-250 कोटीचा भूखंड आता जो नवीन प्रस्ताव आलाय त्यानुसार JSW, जी आपल्याला माहित असेल जिंदाल स्टील यांची एक फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनला हा भूखंड देण्याचा प्रस्ताव हा महानगरपालिकेने तयार केलाय. त्याच्या संदर्भातलं एक निविदा, टेंडर डॉक्युमेंट हे महानगरपालिकेने टाकला आणि त्यांना द्यायचा प्रस्ताव केला. बरं, खाजगी माणसाला हा जो 200-250 कोटी रुपयाचा आपण भूखंड देणार आहोत त्याच्या बदल्यात महानगरपालिकेला काय मिळणार? महानगरपालिकेला काहीतरी मिळालं पाहिजे ना. बृहन्मुंबई महानगरपालिकेला फक्त 5,29,00,000 रुपये व लीज रेंट 3,000 रुपये वार्षिक, 3,000 रुपये वार्षिक म्हणजे वर्षाला, असं 30 वर्ष लीजवर देणार. JSW फाउंडेशन त्याच्यावर काय ते कन्स्ट्रक्शन करणार आणि त्यातल्या फक्त 40% जागा म्हणजे 100 जागा आहेत त्यातल्या फक्त 40 जागा या महानगरपालिकेला मिळणार. मग आपला भूखंड ज्याची किंमत 250 कोटी आहे तो एखाद्या संस्थेला देऊन
फक्त आपल्याला जर 40 जागा मिळणार, आता 3,000 रुपये रेंट आणि 5 कोटी हे काय महानगरपालिकेसाठी मोठी गोष्ट नाहीये. ज्या महानगरपालिकेच्या 50-60 हजार कोटीच्या FD आहेत, त्यांना GSW ला हे बांधण्याला द्यायची काय गरज आहे, हा आमचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. बरं, देऊन त्याच्यातनं महानगरपालिकेला आउटपुट काय मिळणार आहे, तर फक्त 40 जागा. त्याच्यातनं महानगरपालिकेची जी रिक्वायरमेंट आहे नर्सेसची, ही साधारण वर्षाला 1,000-1,500च्या वर नर्सेसची रिक्वायरमेंट आहे. मग आपल्याला या 40 जागा घेऊन आपली रिक्वायरमेंट पूर्ण होणार आहे का, तर तीही होणार नाही. मग हा भूखंड कोणाच्या स्वार्थासाठी GSW ला देण्यात येतोय, त्या बदल्यात GSW शी काय डील झालंय, त्या बदल्यात GSW कोणाला काय काय मदत करते, या गोष्टी आम्ही आज जाणार नाही आहोत. आज आमची विनंती आहे, अश्विनी ताईंसारख्या भ्रष्टाचाराला अजिबात थारा न देणाऱ्या, भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी लढणाऱ्या, स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या महापालिका आयुक्त महानगरपालिकेला मिळालेल्या आहेत. आम्ही त्यांना परवा या संदर्भातलं एक सविस्तर निवेदन त्यांना दिलेलं आहे. जर त्यांनी वेळ देण्याची कृपा केली या पर्टिक्युलर गोष्टीसाठी, तर निश्चितपणे आम्ही जाऊन तिथे आमची बाजू मांडू. आमचे महानगरपालिकेचे गटनेते श्री यशवंत किल्लेदार हे सुद्धा सभागृहात आणि स्थायी समितीमध्ये हे मुद्दे घेतील, आमचे सर्व नगरसेवक घेतील. पण आम्ही मुंबईच्या हितासाठी लढतोय असं भासवणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या महानगरपालिकेतल्या सत्तेने महानगरपालिकेचे भूखंड असे खाजगी व्यक्तींच्या घशात घालू नये, ही किमान अपेक्षा आम्ही स्वच्छ कारभार करणारे मुख्यमंत्री, स्वच्छ कारभार करणारे नगरविकास मंत्री आणि स्वच्छ कारभार करणाऱ्या आयुक्तांकडनं अपेक्षित ठेवतो. याच्यावर काय प्रश्न असतात विचार. आणि तिथले स्वच्छ कारभार करणारे आमदार. महापालिका स्वतःहून का यामध्ये मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज बांधत नाही, आमचा तोच प्रश्न आहे. जर महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत का, तर पैसे आहेत ना. यांच्या 60-60 हजार कोटीचे FD आहेत, त्यांना एक कन्स्ट्रक्शन नाही करायला मिळत. याच्यामध्ये भ्रष्टाचार हा सरकारचा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये, कारण हा प्रस्ताव थोडा जुना आहे, म्हणजे सरकार स्थापन हा परवा 6 तारखेला फायनल केला त्याने प्रस्ताव, बरोबर. तो आता स्थायी समितीमध्ये किंवा मला वाटतं सुधार समितीमध्ये येईल. त्यावेळेला त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की हा खाजगी प्लॉट ज्याची किंमत 200-250 कोटी आहे, हा GSW ला का आंदण देत आहे. GSW असं तुम्हाला काय देत आहे की ज्याच्यासाठी तुम्ही 250 कोटीचा प्लॉट त्याला देत आहे, हा आमचा प्रश्न आहे. 1000 कोटींचे जसे निविदा रद्द केल्या तसा हा प्रस्ताव पण. हा म्हणजे आता एवढी बुंबबुंब करतायत की आम्ही आता भ्रष्टाचार मुक्त महापालिका करणार वगैरे, तर ते हा भ्रष्टाचार का करतायत याचं उत्तर त्यांनी द्यावं. अजून काय प्रश्न. किती कोटीचा जरा भ्रष्टाचार असू शकतो का हा 40? आता 250 कोटीचा तर प्लॉट आहे, बाकी काय याच्यामध्ये आहे ते मला असं वाटतं आपण सगळेजण सुज्ञ आहात. आणि सो कॉल्ड स्वच्छ कारभाराच्या आयुक्तांनीच उत्तर द्यावं. बरेचदा असं होतं की विरोधी पक्षाची संख्याबळ कुठेही स्थायी असेल सुद्धा असेल तिथे कमी पडते, त्यामुळे प्रस्तावाला विरोध करायचा. मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे संख्याबळ कमी असेल विरोधी पक्षाचं, सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ जास्ती असेल, पण सत्ताधारी भ्रष्टाचार मुक्त महापालिका या विषयावर निवडून आलेले आहेत. त्यांनी किमान उत्तर तर द्यावं की हे का करतायत, ह्याच्यातनं महापालिकेचा फायदा काय आहे, महापालिकेला काय आर्थिक मदत होणार आहे का, महापालिकेच्या जेव्हा रिक्वायरमेंट आहेत नर्सिंगच्या आणि बाकी पॅरामेडिकलच्या त्या या हॉस्पिटलमधनं त्या या ट्रेनिंग कॉलेजमधनं पूर्ण होणार आहेत का, तुम्हाला याची उत्तरं तर द्यावी आयुक्तांनी. साधारण कधी हा प्लॉट मुंबई महानगरपालिकेने आरक्षित केला होता आणि का उशीर झाला? खूप जुना प्लॉट आहे, याचं आरक्षण ऑलरेडी आहे महानगरपालिकेचं, नर्सिंग कॉलेजचं आहे. बरं, दुसरं आमचं म्हणणं आहे की नर्सिंग कॉलेजला जागा किती लागते.
नर्सिंग कॉलेज पॅरामेडिकलला. टोटल या प्लॉटवर 4.9 FSI मिळालंय. हा म्हणजे साधारण किती लाखाचं कन्स्ट्रक्शन? 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या आसपास कार्पेट कन्स्ट्रक्शन होऊ शकतं. तर तुमच्या कॉलेजसाठी 1.25 लाख 1.5 लाख कार्पेटची जागा या कॉलेजसाठी रिक्वायर्ड आहे का? त्याच्यात तुम्ही किती सीट्स तयार करणार आहात? 100 सीट्सच जर फक्त तयार करणार असाल तर 1.5 लाख स्क्वेअर फूटचं कॉलेज लागणार आहे का तुम्हाला? का ते अजून काही गोष्टींसाठी आंदण दिलं जाणार आहे? या सगळ्या गोष्टीची कल्पना नागरिक म्हणून आम्हाला मिळाली पाहिजे. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की केस स्टडी वगैरे केलाय, तर कोणाचा हस्तक्षेप आहे, राजकीय हस्तक्षेप वगैरे? मला असं वाटतं थोडासा प्रश्न आपण पण लोकांना विचारले तर तुम्हाला कळेल. आता मी काही कोणाची नावं घ्यायची गरज नाही. शेवट सरकार आहे ना. महानगरपालिकेत आता काही प्रशासक नाहीये. आता महापौर बसलेत ऋतू तावडे, त्या एकेकाळी आरोग्य समितीच्या अध्यक्ष पण होत्या. त्यांनी उत्तर द्यावं. तुम्ही स्थानिक आमदारांचा मगाशी उल्लेख केला, तर मग त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना भ्रष्टाचार मुक्त सरकार नाही, मग आता ते कसं आहे, स्थानिक आमदार खूप हुशार आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना काय आठवण करून देत, त्यांचं लक्ष असतं त्यांच्या मतदारसंघात असं आम्हाला वाटतं. तुम्ही वारंवार बँड्रा वेस्टचा उल्लेख केला, कारण बँड्रा वेस्टचाच प्लॉट आहे. तर बँड्रा पश्चिमचा आहे जी मला असं वाटतं त्यांना माहित असेल पाटकर मार्ग वगैरे माहित असायला पाहिजे. आयुक्तांनी काय वेळे संदर्भात काही चर्चा केली? आयुक्तांना तुम्ही पत्र दिलंय? आता आम्ही कालच पत्र दिलंय. आम्ही आमचे गटनेते आहेत यशवंत केलेला, त्यांच्या मार्फत आम्ही वेळेची याचना आयुक्तांकडे निश्चितपणे करू. कधी वेळ देतात बघू. जर खरोखर भ्रष्टाचाराच्या विरोधात असतील तर आयुक्त वेळ देतील, किंवा याच्यात भ्रष्टाचार असतील तर चालढकल करतील. तर आयुक्त काय करतात हे आम्ही निश्चितपणे आमचं लक्ष आहे त्याच्यावर. एकीकडे हा भूखंडाचा प्रश्न झाला, तर दुसरीकडे काल मेट्रोचं उद्घाटनाच्या वेळेस मीरा भाईंदर मधली 30% भूखंड जो आहे तो नरेंद्र मेहतांचा आहे, त्याच्यापैकी 10% मी मागितलाय असं प्रताप सरनाईक म्हणाले. हो, ते टक्केवारीचा काहीतरी चाललेला आणि सीएम पण म्हणाले ना त्याच्यामध्ये की टक्केवारीची एवढी जाहीर चर्चा करू नका. रेकॉर्ड होतंय सगळं. मी बघितला तो व्हिडिओ. पण मग भूखंडासंदर्भात 30% भूखंड मेहता, आता ह्याच्यात माहित नाही मला ऍक्च्युली टक्के किती कोणाचे काय आहेत ते आता चर्चा करणाऱ्यांना टक्केवारी माहित असेल. मेट्रोच्या प्रकल्पाच्या कालच्या उद्घाटनाच्या वेळेला महापौर त्यांचा सातत्यानं मानापमान होतोय. पक्ष अंतर्गत विषय आहे. मान असेल तर अपमान होणार आणि मान नसेल तर अपमान कसा होणार? सर, एक मंत्रीच म्हणतात की भाजपच्या नेत्याची 30% जागा आहे, याची चौकशी व्हावी असं वाटतं. तर 30% देखील मुख्यमंत्र्यांच्या समोर उपमुख्यमंत्री देखील होते. असं आहे बघा, आपण एक इमेज स्वतःची क्रिएट करतो की आपण भ्रष्टाचार मुक्त आहोत, पारदर्शी आहोत. तर ती इमेज अशा गोष्टींनी त्यांची त्या इमेजला तडा जातो. त्यामुळे याचा खुलासा मुख्यमंत्री करतील आजच्या दिवसभरात अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.